नमस्कार माझ्या भावांनो, कसं काय चाललंय? पण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खतरनाक स्वागत. ही कॉफी अशी चीज आहे ना, पाऊस असू द्या, ऊन असू द्या, वारा असू द्या, प्यायची म्हणजे प्यायचीच असते हो. म्हणून मस्तपैकी आपली एकट्यासाठी तडकती फडकती कॉफी गेली, मस्तपैकी पेलो आणि दुकानामध्ये गेलो. तेवढा मित्राचा फोन आला. अरे कुठे आहे रे तू? मी म्हणलं दुकानात आहे. हे मला लवकर भारी आपल्याला कुठेतरी जायचंय. त्यापाशी गेलो त्याने आणलं मला चायनीज दुकानावर. मस्तपैकी आज शनिवार होता म्हणून आपण काय नॉनव्हेज मागवलं नव्हतं. तरी स्वतःसाठी मस्तपैकी नॉनव्हेज मागविलं. त्याला म्हणलं आपण असलं छटछट खात नसतो. मस्तपैकी आपण मंचुरियन खाणं एकदम दणके. मी तर फुल जेवण करून आलो होतो घरी, पण आमचा फॅन काहीतरी त्याला झालं होतं, बिघाड काहीतरी झालाय वाटतं. डबल फॅन नीट करायला टाकावं लागणार आहे मला. असली गरमी झाली म्हणतो ना मला. 4-5 तास कसं तरी गरमीमध्ये काढले. झाली संध्याकाळ. म्हणलं आता लय गरम झाले, आता मस्तपैकी काहीतरी थंड न्यावं लागतं प्यायला. म्हणलं आता त्याच्यासोबत काहीतरी नव्हतं म्हणून चिप्स घेतले. पहिलं म्हणलं एक्सपायरी एक्सपायर झालं की नाही बघावं लागणार, तर आपलं पोट खराब व्हायचं. म्हणून मस्तपैकी चिप्स आणि थम्सअप घेतलं मी. आता मस्तपैकी आपला चिप्स आणि थम्सअप खायचे. आज आपलं काय नाही, दिवस एकदम खतरनाकच गेलाय. मंचुरियन दुकान ते बंद करून घेतलं होतं, तिथनं गेलो नंतर पलीकडं. मगाशी पलीकडे आलो होतो मी. तिचा मूड एवढा खराब होता ना मगाशी. आता कुठे जरा मूड चांगला झालाय. आता मूड चांगला झाला तर मला म्हणते मामा मला आणणार चॉकी. त्याला मला आता नाही लय संध्याकाळ झाली, मला घरी जाऊ दे. ते म्हणले नाही मामा मला आता खायची चॉकी. तिला मला गप जाऊ दे. तिला टाटा बाय बाय कर कसं तरी समजून सांगितलं आलो आपल्या घरी. तर म्हणलं होतं का नाही मम्मी आता मस्तपैकी काय ते संध्याकाळी करते. तिला इंस्टाग्रामची एक रेसिपी पाठवली होती. एकदम खतरनाक अशी तिने रेसिपी केली होती. तोंडाला काय नाही आज काय नाही काय वेगळी चवच भेटत होती. सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं तोंड आज खातच होतं आमचं. हो ब्लॉग कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा.